महाड MIDC पोलीस ठाणे हद्दीतील मौजे पडवी या गावामध्ये घरफोडी झाल्याची घटना नुकतीच घडली होती। ही घरफोडी अज्ञात चोरट्यानं केली असून अज्ञात आरोपी विरोधात महाड MIDC पोलीस ठाण्यात 305 अ कलमाअंतर्गत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। महाड MIDC पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या टीमनं तपासाची चक्र फिरवीत अवघ्या 24 तासांमध्ये चोरट्याच्या मुसक्या आवळल्यात। प्रणित प्रकाश साळुंखे राहणार पडवी असं आरोपीचं नाव असून हा आरोपी तक्रारदार यांच्या गावातलाच निघाल्यामुळे गावामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत। आरोपी प्रणित साळुंखे यानं आपल्याच गावातील बंद घराचा फायदा घेऊन तब्बल 4.5 लाख रुपये चोरीचे दागिने चोरले होते। संबंधित गुन्हा दाखल होताच महाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग, पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या संयुक्त टीमनं हा तपास केला असता आरोपी अवघ्या 24 तासांमध्ये जेरबंद झाला। सुरुवातीला तपासाची सूत्र पोलीस हवालदार आशिष नटे यांच्याकडे दिली असता पोलीस उपनिरीक्षक विक्रांत फडतरे आणि त्यांची टीम अज्ञात चोराचा शोध घेत होते। तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली। MIDC पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या संयुक्त तपासामुळे घरफोडी करणारा चोरटा 24 तासात पोलिसांना सापडला। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शामराव कराडे, पोलीस हवालदार सुदीप पहेलकर, पोलीस शिपाई बाबासो पिंगळे, पोलीस शिपाई अक्षय जगताप तसंच महाड MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विक्रांत फडतरे, पोलीस हवालदार आशिष नटे यांच्या टीमनंही महत्त्वपूर्ण कामगिरी केली असून तालुक्यामध्ये रायगड पोलिसांचं कौतुक केलं जात आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।